राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी राज्यातील खेडेगाव स्वयंपूर्ण बनवण्यासाठी विविध योजनांचा केला उल्लेख. पाहूया जनकल्याण न्यूजवर. प्रतिनिधी जे के काळे. मान खटावचा आणि महाराष्ट्राच्या पाणी मान खटावच्या अडचणीसोबत महाराष्ट्र अडचण आहे. त्यामध्ये आपण बघितलं असेल अलीकडच्या कालखंडामध्ये खूप वेगानं या राज्याचा गाडा पुढे चालला आहे. राज्य विकासाच्या दिशेने चाललंय आणि मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन मोदीजी काम करताना आपण सगळेजण बघतोय. आणि आता तर राज्याचं नेतृत्व 14 ते 19 साली ज्या देवेंद्र साहेबांनी केलं त्या कालखंडात राज्याचं न भविष्यात अशा पद्धतीचा विकास झाला होता. आता त्याच नेतृत्वातलं पुन्हा राज्याची जबाबदारी आलेली आहे. तेव्हा सगळ्यात महत्वाचा विषय राज्य दुष्काळमुक्त करणं. दुसरा विषय आहे की युवकांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक क्रांती करणं, ज्या परदेशातनं इन्व्हेस्टमेंट आणणं आणि त्यासोबत या पायाभूत सुविधा आतापर्यंत उभ्या ताकदीने केलेल्या कधी नव्हे तेवढ्या पायाभूत सुविधा आता उभ्या राहिल्या. रस्त्याची कामं आज कधी नवी तेवढी मोदींच्या माध्यमातून गडकरींच्या माध्यमातून आज होताना आपण बघताय. मोठे मोठे हायवे होताना बघताय. मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कामं होत आहेत. आता तर सुदैवाने मुख्यमंत्री सडक योजना, प्रधानमंत्री सडक योजना, 25-15 हे सगळे जे निधी आहेत हे सगळे माझ्या मंत्रालयाकडे आहेत. त्यामुळं या भागातल्या पायाभूत सुविधाचे सगळे प्रश्न सुटतील, काही अडचण येणार नाही. त्यासोबत महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. अनेक महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास ग्रामीण भागातल्या गावखेड्याचा कसा होईल या संदर्भात काही स्ट्रॅटेजी करून काही धोरण बनवून तो राबवण्याचा विचार आम्ही करतोय. आणि त्या दृष्टीने पहिल्या टप्प्यामध्ये मी राळेगण सिटीला भेट देतोय, हिवरे बाजारला भेट देतोय. मी पाटोदा म्हणून एक खूप चांगलं गाव आहे त्या गावाला भेट देणार आहे. अशी जी गावं जवळजवळ या राज्यामधली काही जी आदर्शवत गावं आहेत त्यांनी सर्वार्थानं विकास केलाय त्या गावांना भेट देऊन त्या लोकांनी कशा पद्धतीने काम केलं, त्या पद्धतीचं काम प्रत्येक गाव खेड्यात कसं उभं राहील या संदर्भात आपण काही धोरण बनवण्याचा विचार करतो. त्यासाठी आपण त्या सगळ्या लोकांना भेटणार आहे आणि त्यातून एक नवीन धोरण कसं आणता येईल आणि ते धोरण राबवताना लोकांना सोबत घेऊन ते धोरण कसं राबवता येईल या संदर्भात आमचा विचार चालू आहे. आणि या राज्यामध्ये ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून एक आदर्शवत काम व्हावं, या राज्य गावखेड्याला त्या खात्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीने निवेदन आम्ही करतो. भावात आपण ग्रामविकास मंत्री आहात. गेले 15 वर्ष झालं एक ग्रामपंचायत संघटना आहे ती शासनाच्या सेवेत समाविष्ट करून घ्या किंवा वेतन श्रेणी द्या असे वारंवार आपण भेटतायत, पण अद्याप काय तो GR निघालेला नाही. तर आम्हाला आशा आहे की तुम्ही आपल्या मान विधानसभेचा आहात, मीही आपला मान विधानसभेचाच आहोत. आपण तो राज्याचा प्रश्न लवकरच मिटवाल अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. आता आपण मांडलेला प्रश्न तो मुळात समजून घ्यावा लागेल. त्या दृष्टीने त्यांना कशा पद्धतीने समावेश करता येतो नाही करता येतो किंवा त्या संदर्भात काय भूमिका घेऊन आपल्याला सरकारकडून मार्ग काढता येईल हे थोडं बघितल्यानंतर बोलेल तुमच्याशी. नक्कीच सर.